हॅलो नमस्कार मंडळी, मी सानिका तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा रंगबाई सानिका यामध्ये। या चॅनलवर मी तुम्हाला अनेक वेगवेगळ्या कथा ऐकवते आणि त्या कथांना तुम्ही उत्तम प्रतिसाद देताय हे बघून मी खूप खुश आहे। या चॅनलला सबस्क्राइब ज्यांनी केलं आहे आणि जे या चॅनलवर प्रसारित होणाऱ्या कथा ऐकतायत त्यांचे मी मनापासून धन्यवाद करते आणि आज एका नवीन कथेला पुन्हा सुरुवात करते। तुम्ही नक्कीच मला असा सपोर्ट देत राहाल याबद्दल मला खात्री आहे। आज मी तुम्हाला सौ वृंदा दिवान लिखित श्रीमान मीटिंग भाई आणि मिसेस ओव्हरटाईमवाला ही एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची कथा ऐकवणार आहे। या कथेत लेखिकेने हलक्या फुलक्या शब्दातून, अनुभवातून आणि प्रसंगातून खेळकरपणे त्यांनी ही कथा मांडली आहे। या कथेमध्ये आपल्या पार्टनरची मनस्थिती आणि परिस्थिती समजून घेऊन आपले मोडणारे संसार कसे काय वाचवले ते या कथेत आपण ऐकणार आहोत। चला तर मग ऐकूया सौ वृंदा दिवान लिखित श्रीमान मीटिंग भाई आणि मिसेस ओव्हरटाईमवाला। श्रोते हो, ही कथा चालू करण्यापूर्वी एक प्रेमळ विनंती आहे। ही कथा जर तुम्ही संपूर्ण ऐकली तर या कथेला एक लाईक द्या। जर तुम्हाला अशाच कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ते बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। त्याच्यामुळे या चॅनलवर येणारे जे नवीन नवीन कथा आहेत त्याचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। आणि हे सगळं तुम्ही केलं तर मला एक शाबासकीची थाप मिळते, बस इतकंच। तर प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब आठवणीने करा। चला तर आजची आपण नवीन कथा चालू करूया। श्रीमान मीटिंग भाई आणि मिसेस ओव्हरटाईमवाला। श्रीरंग गोडबोलेचाही नाईलाज होता। त्याच्या दृष्टिकोनातून विचार करता बिचाऱ्या वगैरे म्हणण्या इतकी केस केविलवाणी मुळीच नव्हती त्याची। उलट फाईट देण्याच्या त्याच्या वृत्तीचं कौतुक करावंसं वाटलं असतं। वर्षानुवर्षाच्या आणि दिवसानुदिवसांच्या इतक्या काळात माणसाला विविध समस्यांना तोंड देत जगावं लागतं। काय कधी उद्भवेल आणि कशाला सामोरं जावं लागेल मुठीवळून माहिती नसतं। एक खरं की श्रीरंग गोडबोले हार मानणाऱ्यातला नव्हता, खरा मर्द होता। दंड थोपटून उभं राहणाऱ्यातला होता। त्याचे मित्र तर त्याची पाठ थोपटत त्याच्या धैर्याचं, कल्पनाविलासाचं, प्रसंगाला सामोरं जाण्याच्या वृत्तीचं कौतुक करीत। अगदी हार तोरे देऊन किंवा सभा घेऊन स्वागत करायला पाहिजे असं नाही, पण श्रीरंग गोडबोले जेव्हा जेव्हा भेटत असे अगदी त्याला इथं निदान ओळखीचं कुणी भेटू नये असं वाटावं। आणि अकस्मात भेट होताच श्रीरंग गोडबोलेच्या समोर दत्त म्हणून उभं राहून हसत हस्तांदोलन करीत असे, त्यांचं स्वागत करत असे। आता तोंड लपून सटकून जाणं अशक्य आहे हे दिसताच श्रीरंग गोडबोलाही हसत हसत पुढे यायचा आणि आत्ताच कसं त्या माणसाकडे लक्ष गेलं असं सांगून मोकळं व्हायचा। सरळ साध्या श्रीरंगला एक खोड होती। आता ती वाईट का चांगली हे तुम्ही ठरवायचं, कारण खोडी ही व्यक्तिसापेक्ष असतात। एकाची खोड त्याला खोड वाटत नसते, सवय छंद वाटत असते, तर समोरच्याला ती कदाचित खोड वाटणं नव्हे भासणं शक्य असतं। जसा तुम्ही चष्मा डोळ्यावर चढवाल तुमच्या सभोवतीचं जगही तसंच दिसणार, त्याच्या रंगाचं, त्याच्या ढंगाचं, त्याच्या गुणांचं आणि अवगुणांचंही। आता मित्रांच्या संगतीत म्हणा किंवा मित्र श्रीरंगलाही खोड लावण्यात कारणीभूत ठरला म्हणा, पण श्रीरंगला कळायला लागल्यापासून गावातल्या थिएटरमध्ये लागलेला सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा असायचा। मग सिनेमा किती फडतूस असो, हिरो हिरोईन कितीही नवीन असोत किंवा जुने डफड असोत, श्रीरंग त्यांच्या आपल्या गावातल्या थिएटरला लागलेला पहिल्या दिवशीचा पहिला सिनेमा बघणारच। मग घरी कुणी आजारी असो की पाहुणे आलेले असोत की तो स्वतः किती थकलेला असो, सिनेमा पाहण्यातच त्याचा थकवा जात असे असं तो मित्रांना सांगे। सिनेमा पाहणं हा त्याला त्याचा व्यायाम होता, टॉनिक होतं त्याच्यासाठी आणि औषध बनवलं होतं त्याच्या चित्तवृत्ती स्थिर राहण्यासाठी। कुठला सिनेमा आपण कुठल्या दिवशी, कुठल्या वर्षी, कोणत्या महिन्यात आणि मॅटिनी का मॉर्निंग पाहिला याचा सगळा तपशील त्याच्या डोक्यात फिट झालेला असे। तपशिलात अजिबात चूक नसे। त्याच्या मित्रांना फक्त काही सिनेमांची नावं माहिती असत, काही हिरो हिरोईन्स परिचित होत्या, तेवढीच नावं आणि तेवढाच डाटा त्यांच्याकडे होता। अगदी मन लावून सांगायला घेतला तरी तासाभरात संपणारा। पण श्रीरंगला तर नुसती नटनट्यांची नावं माहिती नसायची, तर अमुक सिनेमाचा संगीतकार, पटकथा, सहदिग्दर्शक, मूळ दिग्दर्शक, साईड हिरो, साईड हिरोईन, खलनायक, त्याचा बाप, त्याची बहीण, तिला पळून नेलेल्यांची नावंही माहिती असायची। आणि मंडळी, हे काही एका सिनेमाबाबत नव्हे, अशा अनेक सिनेमांच्या कुंडल्या त्याच्याकडे होत्या। त्यातली खडानखडा माहिती तो तोंडी सांगायचा। कुणाचा कुठला सिनेमा पडला, त्यात हिरो हिरोईन कोण होती, तो का पडला, कुठल्या साली, कुठल्या फिल्मची न्यू प्रिंट निघाली, का
कशाच्या बळावर सर्व ज्ञात असायचं. त्यानं कुठं काही लिहून ठेवलेलं नव्हतं, पण सिनेमा या क्षेत्राचा तो ऋषीच होता. आपण कुठला सिनेमा किती वेळेस पाहिला, का पाहिला, कुठला सिनेमा पडेल, बोगस, चालू, बस एकदम हिट हे त्याच्याच तोंडून ऐकावं. स्फुरण चढल्यासारखा तो बोलत सुटायचा. अगदी इलेक्शनच्या वेळी भावी उमेदवार बोलत राहावा तेवढ्या जोशात. मग त्याला वेळ काळ याचं भान उरायचं नाही. समोरचा वारंवार मनगटावरील घड्याळात बघतोय हे त्याच्या लक्षात येताच तो दानकन त्याच्या पाठीवर थाप मारून म्हणायचा, मी इकडे रक्त आटवतोय आणि काय यार, पुन्हा पुन्हा काय नजरेनं मनकट चावतोस, किती अरसिक रे तू. त्याच्या आईने तर संध्याकाळी त्याला जेवायला वाढणंच सोडून दिलं होतं. वाढणं द्यावं तसं तिने आटोपलं की टेबलावर ताट झाकून ठेवी. उरलेलं अन्न टेबलावरच ठेवी. रात्रीचा सिनेमा पाहून श्रीरंग भस्म्यारोग लागल्यासारखा जेवे. 8 पोळ्या, वरण, भात, भाजी, चटणी, सगळी भांडी रिकामी. वैचारिक ताण पडलेला असे. बौद्धिक भूक लागली की शारीरिक ओरडच सुटे. त्याच्या घरात हे असं व्रत घेतल्यासारखं सिनेमाचा वेळ फक्त त्यालाच होतं. त्या सिनेमाचा वेळ त्याला नसलं तर त्याची आई म्हणे, आमचा श्रीरंग बॅरिस्टर झाला असता, नाही ते इंजिनियर. सिनेमानं त्याची रात्र खाल्ली आणि डोकं डिवचलं. तसं श्रीरंगला पान, तंबाखू, बिडी काडी कशाचं व्यसन नव्हतं. व्यसन होतं ते सिनेमा पाहण्याचं. मग तो सिनेमा धार्मिक असो, ऐतिहासिक का सामाजिक, त्याला काही फरक पडत नसे. गावात 4 टॉकीज, तिथली 4 सिनेमे असणार. कधी मॅटिनीला वेगळा, मॉर्निंगला वेगळा असंही असायचं. पण हे असे सिनेमे एक रविवार सोडला तर त्याला बघायला मिळत नसायचे. कारण इतर दिवशी 10 ते 6 त्याचं ऑफिस असायचं. ते करावंच लागायचं. कधीमधी रजा घेऊन तो मी ऑफिसला जाऊन आलो असं म्हणायचा. पण हेही वारंवार जमायचं नाही. कारण सिनेमा, त्यातली संगीत, गाणी, हिरो हिरोईन्स यासंबंधी घरात बोलणं काढताच यायचं नाही. त्याची आई चाणाक्ष होती. तिला बरोबर वास यायचा. श्रीरंगने सिनेमा पाहिलाय की नाही याचा. त्याचे डोळे, त्याचे हातवारे सर्व सांगून जायचे. आता नुसती तडफड व्हायची. पाहिलेला सिनेमा कसा होता यावर दिलखुलासपणे चर्चा करता येऊ नये. यापरस माणसाच्या आयुष्यात दुसरं दुर्दैव ते काय असणार. पण या यातना, क्लेशही त्याला कधी कधी सोसावे लागायचे. तोंड दाबून मुक्यांचा मार हा कसा असतो याचा तो अनुभव घेत होता. श्रीरंगचं कुठे काही कमी पडलं की आई तुलना करायला सरसावेच, त्याची इतर भावंडांशी. त्यामुळे श्रीरंग शक्यतो आईच्या आमरासामोरं यायचं टाळायचं. त्या एका शिवाजीला जमलं असेल बुवा, पण आपल्याला ते जमणं शक्य नाही अशी ग्वाही त्यानं एकटेपणाने देऊन टाकली. शिवाजी सिनेमाचा वेड असतं तर. अशा आशयाचा त्याने शालेय जीवनात निबंधही लिहिला होता. अर्थातच तो त्याचा निबंध मित्रांना आवडला तरी गुरुजींनी त्याचा कान पिरगाळत विचारलं होतं, हा कुठला शिवाजी काढलास रे सिनेमा पाहणारा? हा काही भोसल्यांचा शिवाजी दिसत नाही. यावर तोंड वेडवाकडं करीत श्रीरंगनं गुरुजींना हातून आपला कान सोडून घेतला होता. इतकं सिनेमाचं वेड होतं श्रीरंगला. तरी त्यानं पदवी पदरात पाडून घेतली. अगदी सायन्सचा पदवीचा झाला नाही तरी BCom झाला. वाणिज्य शाखा गाजवली. चांगले मार्क घेतले. मार्कलिस्ट पाहून वडिलांनी विचारलं सुद्धा होतं, यापैकी कुठल्या पेपरला आदल्या रात्री तू सेकंड शोला गेला होता श्रीरंग? अकाउंट्सचा. पण त्यात मी 60% वरती घेतलेले गुण. छाती फुगवून तो गर्वाने बोलून गेला होता. सिनेमा कुठला पाहिला होतास त्या दिवशी? मुघले आझम. श्रीरंग कोर्टात उभं राहावा तसा बोलला. आई मध्येच पडून म्हणाली, मेले सिनेमे तरी कसे काढतात? 20 रिळांचे, 22 रिळांचे. मुलांना किती जागरण होतं त्यांनी. कधी सुधारेली सिनेदृष्टी देऊ जाणे. वडील मार्कांचा कागद फडफडवीत म्हणाले होते, लेका उभं आयुष्य पडले रे तो मुघले आझम पाहिला. तीच का रात्र होती मूर्ख लेकाचा? दुसऱ्या दिवशी बदलणार होता तो सिनेमा. श्रीरंगने रेटलं. समजा असता बदलला तरी दुसरीकडे कुठे पाहायला मिळाला नसता का? मुंबईच नेऊन दाखवला असता तुला तो सिनेमा, कळलं? चांगले 4% कमी पडले असावेत. याला मार्क या पेपरात मुघले आझममुळे. नाही बाबा, मी इतकी तयारी केली होती. उलट मुघले आझम पाहून आल्यामुळे उरलेला अभ्यास पण आपण केला नाही याचं टेन्शन नव्हतं. त्याची आई म्हणाली, आता झाला तेवढा शिक्षणाचा फार. कुठलं तरी वशिलाने चिटकवून द्यायला. 1-2 वर्षात लग्न करावं लागेल त्याचं. म्हणजे आपली डोकेदुखी याच्या बायकोच्या शिराव देऊन आपण मोकळे. त्याचे वडील त्याला परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळावं तसे हसले. यथावकाश श्रीरंगला वडिलांच्या ओळखीने का देवाच्या कृपेने का त्याचेच ग्रह पालटल्यावरून नोकरी लागली.
अगदी पदवी पदरात पडल्यात महिन्यात. चांगली 2,000ची. शिवाय टिकला. प्रामाणिकपणाने वागला तर प्रत्येक वर्षाला बोनस, मेडिकल आणि वर 300 पगारवाढ मिळणार होती. श्रीरंगही चाणाक्ष होता. प्रगती, पगारवाढ, पैसा पैसा करून जगभर हिंडत फिरायचे डोहाळे त्याला नव्हते. इथंच आईवडिलांनी बांधलेल्या घरी त्यांच्या कृपाछायेत आपला छंद आणि मित्रमंडळ सांभाळत उर्वरित आयुष्य काढायचं त्याने ठरवलं होतं. आईवडिलांनी पसंत केलेली कुलवती, शीलवती मुलीबरोबर त्यानं खळखळ न करता लग्नही करून घेतलं. कारण एक एक करून त्याच्या मित्रांची लग्नही होत होती. त्यांच्याप्रमाणे आपलंही लग्नाचं वय झालंय आणि आपणही लग्न केलं पाहिजे हे त्याला कळलं आणि त्याने लग्न उरकून घेतलं. आपली बायको त्याची अपेक्षा होती किमान आपल्या आवडत्या नट्यांपैकी एकीसारखी तरी दिसावी. पण तसा योग नव्हता. तशी अपेक्षा करणंही चुकीचं आहे असं त्याला त्याचा मित्र पंकज यांनी सांगितलं. त्याला मधुबाला, हेमा मालिनी, माला सिन्हा, वैजयंतीमाला यांच्या सावलीशी तुलना नसलेली त्याची बायको सरोजा होती. ती तशी गोरी गोरी होती पण गोल चेहऱ्याची होती, आखूड केसांची होती. ऐन 20-22 होती पण सरोजाच होती. लग्नानंतर आठवड्याने श्रीरंगला तिला सिनेमाला नेलं. माझा आवडता सिनेमा आहे म्हणून, यातली नटी माझी आवडती आहे म्हणून नव्हे, कारण सरोजाचा स्वभाव त्याला माहिती नव्हता. बरसात की रात बघता बघता सरोज चक्क घोरायला लागली. श्रीरंगनं कोपराने ढोसून तिला 1-2दा उठवण्याचा प्रयत्न केलाही, पण चमकून आजूबाजूला बघत तिने डोळे मिटून घेत म्हटलं होतं, कसला बोर आणि रडका सिनेमा आहे हो. आणि क्षणात पुन्हा तिची समाधी लागली. फक्त तिच्या घोरण्याचे आरोह अवरोह तेवढे कमी दाबाने होत होते. श्रीरंगने तिला झोपू दिलं आणि ठरवून टाकलं, कुणाला की कशाची काय चव म्हणतात तसं आहे हिचं. हा सिनेमा असतो तो सिनेमा म्हणूनच पाहायचा. त्यानंतर त्यानं सरोजला सिनेमाला चल म्हणून आग्रह केला नाही. येणार का सिनेमाला असं त्याने विचारायचं म्हणून विचारून पाहिलं होतं. तर तिनं श्रीरंगच्या तोंडावर जांभई देत म्हटलं होतं, सिनेमा नको ग बाई, मला आपली घरीच हातपाय ताणून झोपू द्या कशी. तिथं झोपायचं ते इथे झोपेन. तुम्हाला जायचंच जाऊन या. मला ॲक्शन शो आवडतात. ढिशाव ढिशाव तसला रडका सिनेमा नको ग बाई. पत्नी सिनेमा शौकी नाही या निर्णयाला श्रीरंग आला. तिच्या सोबतीनं आपला छंद जोपासता येणार नाही हेही त्याला कळून आलं. दारासिंगचा एखादा सिनेमा लागला की आपण तिला न्यायचं. मात्र त्याने ठरवलं होतं. मुख्य म्हणजे तिने त्याला सिनेमा बघायचं स्वातंत्र्य दिलेलं होतं. हे काय कमी महान कार्य होतं? आपल्या नवऱ्याची आवड निवड छंद ओळखून जाणून घेऊन त्याला तसं वागायला परवानगी देणं अशा किती बायका वागत असतील. श्रीरंग तर सरोजचं नाव भारतीय संस्कृतीतल्या त्या महान पंचकन्यात घेतलं ज्या पतिव्रता म्हणून लौकिक पावल्या होत्या. पत्नीनं परवानगी दिली तशी वारंवार मी सिनेमाला गेलो होतो असं सांगणं श्रीरंगच्या मनाला पटत नव्हतं. मग तो छोटे छोटे बहाणे शोधू लागला. मित्रांचा वाढदिवस, कामाचा बोजा, गावाबाहेरच्या प्लांटला भेट साहेबांबरोबर आणि होता होता घरून निघताच तो सांगून टाके, आज मीटिंग आहे, माहिती नाही किती वेळ लागेल ते, तू जेवून झोपून जा, तुला काय हवे ते तू करायला मोकळी आहेस असं त्याला सुचवायचं असायचं. कधीतरी लक्षात घेऊन सरोजा हिरमुसली होऊन विचारतेही होती, सारखी सारखी काय हो मीटिंग असते तुमची? दुसरी नोकरी बघा ना जिथे मीटिंगा नाहीत, मला बोर होतं. यावर नोकरी मिळणं म्हणजे काय, ती टिकवणं कसं कर्मकठीण काम असतं, असं मन मारून कामं करावी लागतात वगैरे वगैरे त्याने चांगलं तासभर भाषण दिलं आणि सरोजाला गप्प केला. सिनेमाला जाणं आणि मीटिंगला जाणं यात फरक आहेच. मीटिंगला जायचं म्हणजे श्रीरंगला ऑफिशियल तयारी करून जावं लागत असे. इस्त्रीचे कपडे, हातात अटॅची, त्यात महत्त्वाचे कागदपत्र असल्याचे तोंडावरचे भाव, बूट पॉलिश केलेले, गळ्याला टाय, आपण कोणी डिफरंट आहोत हे निदान सरोजला भासवणं महत्त्वाचं होतं. सरोजाही खुश होती कारण वारंवार मीटिंग अटेंड करणारा आपला नवरा वेगळाच आहे असं वाटून आल्या गेलेल्या सांगत सुटे. यांना फार मीटिंगा असतात, आठवड्यातनं 2-2दा, रात्री, पण मोठ्या हॉटेलातून घरी यायला 1:30-2 वाजतात. श्रीरंगनेही ठरवलं होतं, हे सोंग आहे, वठवता येईल तेवढे दिवस वठवायचं. अंगाशी बेतलं की सरोजाला एके दिवशी खुल्लम सांगून मोकळवायचं. त्याची तीही तयारी होती. सरोजाला त्यानं पतिव्रतेचा रँक देऊन टाकलेलाच होता. त्यामुळे तिने क्षमा करणं हा तिचा पतिव्रता असण्याचा भाग होता. फक्त सरोजा आधुनिक पतिव्रता होती इतकंच. सरोजा फारच साधीभोळी होती. आपण सांगतो त्यावर ती चटकन विश्वास ठेवते.
संशयानं आपल्या कृतीकडे बघत नाही याचंच वाईट वाटत होतं. कारण बदमाश चालू माणसाला फसवणं पाप नसतं, पण साध्या भोळ्या अजाण माणसाला फसवणं पाप ठरू नये त्याची अपेक्षा होती. 6 महिने श्रीरंगला छान सोंग वठवता आला. कुठलंही कुणालाही संशयाची बाब जाणवली नाही. खुद्द त्याच्या आईवडिलांनाही वाटलं होतं एका लग्नाने इतका फरक पडला असावा. पडू शकतो माणसात, त्याचं वेळ कमी व्हावं नव्हे नाहीसं व्हावं. ते सरोजाकडे देवी म्हणून बघू लागले. जे काम करणं अशक्य होतं ते तिने करून दाखवलं होतं. श्रीरंगचं सिनेमाचं वेळ कमी झालं होतं. ते पंकजसह सारे मित्र त्याला अलीकडे मीटिंग बाई म्हणून म्हणू लागले होते. कारण गप्पांच्या ओघात त्याने चुकून मीटिंग मागचं रहस्य सांगून टाकलेलं होतं. त्यांनाही कटात सामील करून घेतलं होतं. विशेषतः पंकज तर श्रीरंगला दिसताच म्हणे, अरे वा मिस्टर मीटिंग बाई का, कधी आहे मीटिंग, मज्जा आहे बुवा. लेका हीच तुझी बुद्धी दुसरीकडे वापरली असतीस तर कुठल्या कुठे गेला असतास. श्रीरंग म्हणायचा, मी कुणी दुसरा झालो असता यशस्वी पुरुष, पण श्रीरंग नाही, कळलं. यावर मित्र हास्य कलवळ व्हायचे. एके दिवशी श्रीरंग ऑफिसमधनं घरी आला तर सरोजा पुन्हा स्त्रीशी बोलत असलेली. श्रीरंग दिसता तिने हसून म्हटलं, हे माझे मिस्टर श्रीरंग, आणि श्रीरंग ही जयश्री माझी दूरची बहीण, पण खरी मैत्रीणच. सरोजा हसली होती. जयश्रीशी नमस्कार चमत्कार होऊनही श्रीरंगला वाटलं होतं या बाईला आपण कुठेतरी पाहिलंय. हा चेहरा नौका खासच नाही. डोक्याला त्यांना ताण देणं सुरू केलं. तोच सरोजाने चिवड्याच्या बशा आणल्या. श्रीरंगच्या हाती बशी देत म्हणाली, तुमच्या ऑफिससमोरच ते ऑफिस आहे ना ट्रॅव्हलचं, तिथं बुकिंगचं काम आहे हिच्याकडे. रस्त्यात हिला पाहिली असावी असं श्रीरंगला वाटलं. सरोज रिकाम्या बशा घेऊन जातात जयश्री श्रीरंगकडे वळून म्हणाली, मला ओळखलं नाही. म्हणजे तुम्ही सरोजाच्या दूरच्या. श्रीरंगने एका श्वासात जेवढं दूर करता येतं तेवढं करून त्याने घेतलं होतं. त्याने ती नात्याने सरोजची किती दूरची नातलग आहे हे सिद्ध झालं होतं, पण ती मैत्रीण जवळची होती. सस्पेन्सचा स्फोट करत ती हसून म्हणाली, तुमचा माझा छंद एकच दिसतोय. आठवा कुठं पाहिलं मला ते छंद. श्रीरंग कोड्यात पडला. परवा हम आपके है कौनला मी तुमच्या पुढंच तर होते. मला काय माहिती तुम्ही सरोजाचे मिस्टर आहात. माझा हम आपके है कौन 40 वेळा पाहून झाला. तुमचा, तिनं विचारलं अगदी निरागसपणे. आणि श्रीरंगच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. नटून थटून पुढच्या रांगेत अगदी पुढेच बसलेल्या स्त्रीकडे आपलंही पुन्हा पुन्हा लक्ष जात होतं. ती स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून सरोजाची दूरची बहीण व मैत्रीण निघावी. हा श्रीरंगला एक चांगला योग वाटला. ही अशी नटण्याची हौस सरोजाला का नसावी, म्हणूनच वाईट वाटलं. दूरच्या तरी दोघी बहिणींच्या आवडीत किती तफावत असावी याचा खेदही वाटला. खरं तर सरोज दिसण्यात जयश्रीपेक्षा काकणभर सरसच होती, पण मुळात राहणीच साधी, थोडीशी बावळटपणाकडेच झुकणारी. निळी साडी काळं ब्लाऊज, पिवळी साडी पांढरं ब्लाऊज, बंद गळ्याचे ब्लाऊज, दिवसातून एक वेळेस वेणीफणी करणारी, हातभर खळंग करीत बांगड्या वाजवणारी आणि गच्च वेणी घालणारी, त्यातून जुल्फ कशी उडावीत. जयश्रीने तर कुठला तरी कट केलेला होता. चेहऱ्याभोवती वारा नसतानाही साध्या पंख्याच्या वाऱ्यानं तिचे वेलकट केस भुरूभुरू उडत होते. स्लीवलेस ब्लाऊज, मॅचिंग बांगड्या, पर्स, ओठाला लिपस्टिक लाल चुटूक, डोळे फडकावीत बोलणं श्रीरंगला वाटून गेलं ती आपल्या घरी आली आहे. सरोजची दूरची बहीण म्हणून विसरून जावं आणि क्षणभर लाज लज्जा सोडून बघत बसावं. सरोजा चिडलीच, हे काय तुमचं म्हणत उखडलीच तर आवाज चढून म्हणावं, बघ जरा तुझ्या दूरच्या बहिणीकडे, शिक कसं राहायचे ते. आणि काय तुझ्या साड्या, काय बंद गळ्याची ब्लाउजेस, दिवसाचाही मोह घालत नाहीस तर रात्री. सरोजाला काही जाणवलंच नसेल, कारण तिने त्या दृष्टीने काही घेतलंच नाही. जयश्री मात्र श्रीरंगला वारंवार तुमची भेट झाली, आनंद वाटला असं दृष्टीआड होई तोपर्यंत पुन्हा पुन्हा सांगत होती. श्रीरंगला वाटलं, म्हणजे आपण तिला आवडू लागलो की काय. हिला मग सरोजापेक्षा आपल्याला भेटून का आनंद झाला. आणि असं जर असेल, ती तेवढी फ्री फ्रँक असेल तर इथून पुढं आपणच तिची आणि आपली सिनेमाची तिकीट काढायची. म्हणजे पुढे मागे बसणं होणार नाही, जवळ अगदी खेटून बसता येईल, कुजबुजता देखील येईल.
काही शंकांचं निरसन होईल. मग कुठलाही सिनेमा कितीही वेळा बघता येईल, मज्जाच मज्जा. तो नुसत्या कल्पनेने हुरळून गेला. तिचा नवरा सोबत असला तर? कधी असेल कधी नसेलही. पण जेव्हा जेव्हा ती एकटी असेल तेव्हा तेव्हा जगात सर्वात श्रेष्ठ गोष्ट कुठली असेल तर छंद. दोन माणसांना तो जवळ आणतो, त्यांच्यात नातं निर्माण करतो आणि जगाला एक विशुद्ध मैत्रीचा दाखला पटवून देतो असं त्याला वाटलं. श्रीरंग आठवू लागला की आपण हम आपके है कौन किती वेळेस पाहिला. तो 40 वेळा होण्यासाठी अजून किती वेळेस पाहायला लागेल. मग तो तिच्याबरोबर पाहावा का आपणच? विचारचक्राला गती आली. आता पुन्हा थिएटरमध्ये गेलं की आपली नजर तिला शोधू लागणार. हा विचार त्याच्या मनात गरगरून गेला. आणि पुन्हा ती दिसलीच तर कसं पेश यायचं याच्यावर तो तन्मयतेने विचार करू लागला. 2 दिवसात दोघांची थिएटरमध्ये भेट झाली. श्रीरंगही काही बोलायच्या आत ठरवायच्या आत जयश्री घोळक्यातनं उठून पुढे आली हसत हसत आणि तिने विचारलं, तिकीट नाही ना काढून ठेवलंस तू? मी म्हणजे? त्याचा थोडा गोंधळच उडाला. हिला नक्की काय अभिप्रेत आहे आणि तेच नेमकं निदान या पहिल्या भेटीत तरी सांगितलं जावं अशी त्याची अपेक्षा होती. चल, मी आपली तिकीटं काढली आहे. तुला निरोपही पाठवला होता ऑफिसात, फोनही केला होता. हा मेला फोन ना डेड असण्यासाठीच का असतो? नशीब पुन्हा जिवंत होतो ते, हसत हसत श्रीरंगने म्हटलं आणि तो जयश्रीकडे बघतच राहिला. देहभान विसरून जयश्रीने अगदी हाताला धरून खेचत थिएटरमध्ये न्यायचं बाकी ठेवलं होतं. त्याला खेटून खेटून चालत होती ती. जन्मांतराची ओळख असावी अशी वागत होती ती. एकदम मोकळी, हसरी, नटमुगरीच. क्षणभर श्रीरंगला जयश्रीच्या नवऱ्याचा हेवा वाटला. किती फॅशनेबल, सोशल आणि सिनेमाची मनातून आवड असणारी बायको मिळाली त्याला. आणि आपली सरोजा. सिनेमाला जायचं म्हटलं, विचारलं की कामाची यादी पुढे टाकणार. घरात कुणाला बरंच कसं नाही, तिचं निदान सिनेमाला जाणं कसं चुकीचं ठरणार सांगत बसणार. सेकंड शो जायचं तिकीट काढलं की म्हणणार, इतकी झोपमोड करून बघण्यासारखा आहे का तो सिनेमा? साहेब बीवी और गुलाम ची तर तिने त्याची तारीफ केली होती. पतीसाठी खरी पतिव्रता काय काय करू शकते याची महती सांगून तर यावर अंग झाडत ती म्हणाली होती, पुरे तुमचं. नवरा घरी राहावा म्हणून दारूचं व्यसन जडवून घेणारी स्त्री सिनेमातच शोभून दिसते. पाहिलत का अशी कुणी बाई? मला नको तसला सिनेमा. तुम्हाला जायचं तर जा. आणि हा करून तिने तोंडातली हाडं काडकाड वाजेपर्यंत जांभई दिली आणि झोपून गेली. जयश्रीसोबत सिनेमा पाहताना गंमत तर वाटलीच होती, पण हे गाव, इथली ओळखीची भेटणारी माणसं, मित्र, ऑफिसातले लोक कुणाकुणापासून तोंड लपवून फिरणार असंही वाटलं होतं. मोहाचा चेहरा लाजरा अपराधी का असतो त्याला कळेना. हे सुख त्याला हवं होतं सरोजाकडून, पण ती देत नव्हती. जयश्री देत होती तर घेताना मन डगमगत होतं. वेफर्स, कोकाकोलानं इंटरव्हल साजरी झाली. आपली आणि जयश्रीची ओळखच नाही अशा ढंगात तो बाहेर फिरून आला. सुधाकर देशपांडेने त्याला गाठलाच. हात पकडून म्हणाला, काय नव्या वहिनीसाहेब वाटतं. एका छंदासाठी, शौकासाठी आणि एक घरासाठी. मजा आहे बुवा. श्रीरंग दचकलाच. नको ते घडलं होतं. सावरून म्हणाला, वहिनी बिनी काय नाही. हिची दूरची मैत्रीण आणि बहीण आहे. घरी आली होती, बस तेवढीच ओळख. तिकीट काढून द्या म्हणाली, दिलं. काय करणार? नाईलाज असतो सुधाकर. मनाविरुद्ध वागावं लागतं. डोळे मिचकावत सुधाकर म्हणाला, दूरची का असेना, मेवणी तर आहे ना. अरे फार दूरची. म्हणजे दूर दूर दूरची. लेका, मेवणी म्हणजे अर्धी बायकोच असते काय. त्यातून तुझा आणि तिचा शौक एक. भाग्यवानेच आहेत बाबा. आम्हाला अगोदर मेवणीच नाही, सख्खी नाही आणि दूरची नाही. हिच्या माहेरच्या 4 पिढ्यात हीच काय ती मुलगी. कशी काय जन्मली सर्वांना आश्चर्य वाटलं म्हणे. कुणाचा तरी नवस पावला आणि तुझं घर भरलं. श्रीरंगनेही छेडलंच. सुधाकर निघताना म्हणाला, बाकी श्रीरंग जवळची असो की दूरची, मेवणी मात्र झक्कास आहे. आवडली बुवा आपल्याला, एकदम पसंत. इंटरव्हल नंतर सिनेमात मग कधी नव्हे तो श्रीरंगचं लक्षच लागत नव्हतं. सारखं सुधाकर काय म्हणतोय ते आठवत होतं आणि डोक्यात झिंझिण्या जाणवत होत्या. थिएटर बाहेर पडताच जयश्रीने विचारून घेतलं, आता पुन्हा आपण केव्हा भेटायचं? आता मी तिकीटं काढली, पुढच्या सिनेमाची तुम्ही दाखवायची. काय आहे ना कबूल?
मान खाजवी श्रीरंग म्हणाला, बघावं लागेल. त्यात काय बघायचं? मी तर यांना सांगते, मला जास्त काम होतं, कधी ओव्हरटाईम करते, कधी नाही, आणि कधी ओव्हरटाईम नसेल तेव्हा सिनेमा. वेळ आणि पैसा सिनेमासाठी वापरायचा. तुझ्या मिस्टरांनाही माहीत आहे? त्यानं भीत विचारलं. असेल किंवा नसेलही. असा सगळ्या आयुष्याचा आणि वेळेचा पैशाचा कोण कुणाला हिशोब देत फिरू? आणि तो दिला तरी खराच थोडा असतो. ती खळखळून हसली. श्रीरंगचं पण टेन्शन गेलं. मी मनात म्हणत होता म्हणजे ही ओव्हरटाईमवाला, तर आपण पंकज म्हणतो तसं मीटिंग बाई. तुझी माझी जोडी जमली ग, म्हणून फक्त हातावर टाळी देण्याचं तेवढं बाकी ठेवलं होतं. किमान आठवड्यातनं एकदा तरी श्रीरंगची मीटिंग आणि जयश्रीचा ओव्हरटाईम जुळून यायचा. दोघं ठरवून सिनेमा पाहायचे, त्यावर दिलखुलासपणे चर्चा करायची, कडाडून भांडायचे आणि पुन्हा ठरवून सिनेमा पाहायचे, ठरवायचे. दोघंही सुख अनुभवत होती, तरी या सुखाचा बोबाटा होऊ नये, किंवा जयश्रीच्या नवऱ्यापर्यंत आणि इकडे सरोजापर्यंत बातमी पोचू नये याची खबरदारी दोघंही घेत होती. एके दिवशी वैतागून जयश्री फनकारत म्हणाली, एक मूल ते काय पोटी जन्मलं ह्याला वाटतं मी आयुष्यातली सगळी सुखं त्या गावी. पण कसं शक्य आहे ते? श्रीरंग, नोकरी तरी किती दिवस मन लावून करणार, आणि संसार तरी? सांग ना. हिंदी सिनेमा काय नाही त्याच्यात, कसं फ्रेश वाटतं बघ. याला सिनेमा आवडत नाही, आणि मला सर्कस मुळीसुद्धा. काय ते प्राणी, काय त्यांच्या कसरती, शी. ते झोक्यावरून काय ते झेपा घेणं, गाणीच नाही, कथानक नाही, मारामारी नाही, संवाद नाही. मी सांगून टाकलं किशोरला, गावात सर्कस आली की तुला रोज सगळे खेळ पाहायचे परवानगी आहे माझ्याकडनं, मला सिनेमा पाहू दे. परवानगी न देऊन जातो कुठे? हुरळून श्रीरंग म्हणाला, किती समंजस आहे नाही किशोर तुझा. चक्क सिनेमाला जा म्हणतो, एकट्यानं जायची परवानगी देतो. व्हेरी ॲडजस्टेबल. नेहमीच नाही, काही सिनेमी ओव्हरटाईमच्या वेळेत पाहून घेते. बिचारा किशोर, ठेवतो विश्वास माझ्या ओव्हरटाईमवर. सरोजाही तशी भोळी आहे ग, जयश्री म्हणाली. भोळी असेल, पण बायका बावळट नसतात. चुकून बोलून जाऊ नकोस की तू आणि मी एकाच सिनेमाला एकाच दिवशी एकाच शोला गेलो होतो असं. काय खबरदारी घ्यावी लागेल तुला आणि मला. आता या सिनेमाचं पाहिलं नाही तर गाणी काय माहिती असणार, गाणी माहिती नाही तर सिच्युएशन काय डोंबलं समजणार, कथानकात काय गोडी वाटणार. मुळापासून डोलत श्रीरंग म्हणाला, मी सहमत आहे तुझ्याशी. आणि बोलता बोलता त्यांनी हळूच एका गाफील क्षणी सांगून टाकलं की त्याचाही कधी कधी नाईलाज होतो, आणि त्यालाही सिनेमाचा शौक पुरा करून घेण्यासाठी वारंवार मीटिंगला जावं लागतं. हातात अटॅची घेऊन, इस्त्रीचे कपडे घालून, सुटाबुटात त्याला त्याच्या आवडीच्या सिनेमासाठी असं सज्ज होऊन ऑफिसात पोशाखात प्रकटावं लागतं. अखेर छंद, आवड ह्याचं काय करायचं माणसानं. दिवस कसे मजेत चालले होते श्रीरंग आणि जयश्रीचे. सोबतीबरोबर शौक पूर्ण होत होता, रंग भरत होता. जीवनात लग्नाच्या जोड्या चुकल्या तरी मैत्रीच्या जोड्या जुळल्या होत्या दोघांच्याही. दोघंही जागरूक होती आपापल्या वर्तुळात. आपापल्या परीने कल्पकतापर्यंत हे सुख आपल्याकडून हिरावलं जाणार नाही अशी दोघांची संभावना झालेली होती. एका रविवारी सुधाकर श्रीरंगच्या घरी गेला. त्याला थोडे पैसे उसने हवे होते सरोजाकडनं. तर सरोजा म्हणाली, हे मीटिंगला गेलेत, आज तर त्यांच्या 2-2 मीटिंगा आहेत म्हणे, संध्याकाळी येतील घरी. भाऊजी, ते पैशाचं त्यांच्याकडेच मागा तुम्ही, मी सांगते त्यांना. सुधाकर भाऊजी आले होते म्हणून पैसे पाहिजे होते त्यांना. सरोजाने बस म्हटलं नाही तरी बसच सुधाकरने विचारलं, आज कोणत्या थिएटरमध्ये आहे तुमच्या यजमानांची मीटिंग वहिनी? तुम्हाला तरी माहिती असावं का माहिती नाही आहे? भाऊजी, मीटिंगा थिएटरला केव्हापासून होऊ लागल्यात म्हणते मी. तुम्हाला मीटिंगा कुठं होतात ते पण ठाऊक नाही की काय? का तुमच्या डिपार्टमेंटला मीटिंगच नसतात? ती हसलीच. यावर डोळे बारीक करत सुधाकर म्हणाला, काय तुम्ही पण वहिनी, लग्नाला 4 वर्ष झाली, नवरा कळला की नाही? फारच बोळ्या तुम्ही. तो खवचटपणे हसला. भाऊजी, पैसे नाहीत माझ्याकडे म्हणून माझ्या संसारात विष घालू नका. हे खरंच तयार होऊन इस्त्रीचे कपडे घालून बॅग घेऊन गेलेत मीटिंगला, आणि म्हणाले निघताना, आज 2 मीटिंगा आहेत, रात्रीच येईन, रात्रीच्या जेवणाला पण वाट बघू नकोस. कंटाळते बघा मी यांच्या मीटिंगला. आपला देशच आहे असा वहिनी, नवरा सांगतो त्यावर बायका विश्वास ठेवतात, त्यात तुमचा काय दोष? आपली संस्कृती तशी आहे. भाऊजी, सकाळी सकाळी काय तोंडाला येईल ते बडबडू नका. पैसे नाही म्हटलं तर मी गप्प होतो वहिनी इतके दिवस. तो एकट्याने सिनेमाला जात होता तोवर.
आमच्या मित्रातलं त्याचं नाव मीटिंग भैया आहे, विचारून बघा त्याला. सरोजाचा आत्ता चेहरा जाम बदलला. मीटिंग करून श्रीरंग खरंच सिनेमाला जात असावा असा तिच्या मनात आलेला संशय बळावत होता. सगळ्याच पाहिलेल्या सिनेमांची नाही तरी काही सिनेमांची 2 तिकीटं अलीकडे त्याच्या खिशात चुरगळलेल्या अवस्थेत दिसत होती. ती म्हणाली, निघतात कधी कधी 2 तिकीटं त्यांच्या खिशात. कंटाळत असतील, जात असतील. पुरुष म्हटल्यावर भाऊजी व्यसनं असतातच. तुम्हाला सिगरेटचं आहे की तसं इकडे सिनेमाचं. मला ठाऊक आहे ते. तुम्ही तिकीट मीठ लावून बोलू नका. वहिनी 2-2 तिकिटांबद्दल तुम्हीच बोलला नव्हे तर एक माणूस 2-2 तिकीट का काढतो. सरोजा बिथरली. नेलं असेल कुणा मित्राला सिनेमाला. तिने प्रसंग सावरून घेतला. तेवढं सोपं नाही आहे वहिनी. या 6 महिन्यात जयश्री हंडेवार म्हणून कुणीतरी बाई त्याच्यासोबत असते. मीच पाहिलंय. दोघं हसतात काय, गुलुगुलू बोलतात काय. सिनेमा सुरू असताना लोक मानावळून ह्यांचाच सिनेमा बघू लागतात. तो खवचटपणे हसला खांदे उडवत. भाऊजी खरं सांगा, माझी चेष्टा करता का. त्या बाईला पाहिलंय तुम्ही. ती खरंच जयश्री हंडेवार आहे. सरोजाने वर्णन केलं आणि सुधाकर माना डोलवत गेला. शब्दानं खात्रीनं विश्वासानं भिंत उभत राहत गेली. सरोजा तर हादरून गेली. सरोजानं रात्रभर विचार केला. भांडून प्रश्न सुटणार नव्हता. व्यसन तर होतंच, त्यावर जालीम उपायच हवा होता. दोघांचंही भांडणं ठिकाणावर आणण्यासाठी. एक बहीण होती तर दुसरा नवरा. शत्रुपक्षातच. सरोजानं तडक जयश्रीचं ती नसताना घर गाठलं आणि काय काय कानावर आलं ते सगळं सांगितलं. किशोरचा सुरुवातीला विश्वासच बसला नाही, पण जयश्रीचं ओव्हरटाईमचं वेळ फारच वाढलंय आणि त्यामुळे त्यालाही घरी येताच गृहिणीसारखी घरची कामं करावी लागतात हे सांगितलं. पुढच्याच आठवड्यात श्रीरंग मीटिंगसाठी तयार होताना सरोजाने ओळखलं. तो घराबाहेर पडला की हिनं जिद्दीने किशोरचं घर गाठलं. जयश्री ही नोकरीवर गेलेलीच होती. तिलाही ओव्हरटाईम आज होताच. दुरून रिक्षात बसून किशोर आणि सरोजाने दोघांचा अंदाज घेतला. दोघं एका थिएटरपुढे थांबलेली होती. दोघांनी तिकीटं काढली. थिएटरमध्ये गेली. किशोर आणि सरोजाने ब्लॅकने तिकीटं घेतली आणि थिएटरमध्ये गेली. त्यांचं सुदैव असं की त्या दोघांच्या पुढच्या सीटवर किशोर आणि सरोजाला मिळाल्या होत्या. सोबत 2 वर्षाचं बाळही होतं किशोरचं. अंधार झाला. सिनेमा सुरू झाला. तसं मागच्या खुर्च्यातनं भाऊक कुजबूज कानावर पडत होती. सिनेमा हे निमित्तच होतं. सरोजाने चुळबुळ केली, पण किशोरने थांबवलं. इंटरव्हल झाली. थिएटरवर हळूहळू प्रकाश प्रकट झाला आणि किशोर आणि सरोजाने ठरवून एकदमच मागे वळून पाहिलं. श्रीरंग आणि जयश्रीचं तर लक्षच नव्हतं. किशोर आणि सरोजा आवाज चढवून म्हणाले, फोरसात, अभिनंदन मिस्टर मीटिंग भाई आणि मिसेस ओव्हरटाईमवाला, अभिनंदन. सगळं थिएटर, तिथली माणसं थांबून पाहत होती श्रीरंग व जयश्रीकडे. जयश्रीने सरोजाला आणि किशोरला उद्देशून भीत थरथरत विचारलं, म्हणजे तुम्ही सुद्धा आमच्यासारखंच. तिला घेरीच आली. प्रकरण अंगाशी आलेलं होतं. श्रीरंग दूर झाला. किशोरने तिला सावरलं आणि म्हणाला, श्रीरंग, आता इथून पुढं तिकीट 4 काढायची, 4 एकाच वेळी, कुठल्याही शोची. खरं आहे ना सरोजा. त्याने चुटकी वाजवली. सरोजा श्रीरंगला बिलगली आणि हसतच सुटली. तर श्रोते हो, कशी वाटली ही कथा. याच्यात सरोजा आणि किशोरच्या आपल्या पार्टनर संबंधीच्या जी त्यांची मनस्थिती ओळखून हाताबाहेर आपला मोडता होणारा संसार त्यांनी सांभाळायचा अगदी युक्तीने प्रयत्न केला. असं केलं तरच संसार मोडण्याऐवजी टिकतील. कारण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट मोडूनच तिला सोडून द्यायची नसते. तर काही मोहाच्या क्षणी बळी पडणाऱ्या आपल्या पार्टनरला आपल्या समजूतदारपणाने आपल्यात परत घेऊन येणं हेच मोठं कौशल्य असतं. तर मला श्रोतेवर सांगा, तुम्हाला ही कथा कशी वाटली. यात तुम्हाला कुठला रंग दिसला. घेऊन येईन पुन्हा अशी एखादी छानशी कथा. आणि कथा आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा. तुम्हाला वाटल्यास कमेंट करा आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की दाबा. त्याच्यामुळे नवीन ज्या कथा येतील त्या तुम्हाला लगेच कळतील. नमस्कार.